नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये। भगवान शिवांना हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे। भगवान महादेवाला देवादिदेव म्हटलं जातं, म्हणजे देवांचे देव। भगवान महादेव किंवा शंकर यांना सदैव ध्यानमग्न रूपात पाहिलं जातं। आपल्या ध्यानमुद्रेचा भंग कोणीही करू नये असा त्यांचा आदेश असतो। एकदा माता पार्वतीने ही तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला होता। त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजाने पृथ्वीचा विनाश झाला। हे असे महादेव असले तरीही त्यांना आणखी एका नावाने ओळखलं जातं, ते नाव म्हणजे भोलेनाथ। याच भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत, अगदी सोपे, जे शिवाचं दर्शन घेताना केलं जाऊ शकतात। त्यामध्ये प्रथम बघू, पहिला उपाय, दीर्घ काळापर्यंत आपले कोणतेही काम करण्यामध्ये अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथांची पूजा करावी। शिवलिंगावर पूजेमध्ये बेलपत्र, दूध आणि पाण्याने अभिषेक करावा। भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते। 2. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शंकराची पूजा करावी। तिसरा उपाय, जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी। सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा आणि हा उपाय 41 सोमवार नियमितपणे करावा। असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात। त्याचप्रमाणे भक्तांच्या आर्थिक समस्याही दूर करतात। चौथा उपाय, सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात। हा उपाय केल्याने जीवनातील प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात। पाचवा उपाय, शिवरक्षा स्तोत्र। शिवरक्षा स्तोत्राचा जप केल्याने अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर ते फळ मिळते। भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जप करावा, यामुळे मानसिकदृष्ट्याही आपण मजबूत बनू शकतो। सहावा उपाय आहे, भगवान शिवाला म्हणजे महादेवाला तूप, साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करावा। घरात सुख समृद्धी हवी असल्यास महादेवाला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाने बनलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा। म्हणजे तूप, साखर आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला शिरा, लापशी किंवा गव्हाची आपण खीरही करू शकतो। त्यामुळे आपल्या घरात समृद्धी राहते व भोले बाबाचा आशीर्वाद मिळतो। सातवा उपाय आहे, महादेवाला बेलपत्र अर्पण करावे। इतर दिवशी शक्य नसेल तर सोमवारी तरी महादेवाला बेलपत्र अर्पित करावे। महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे। असे केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। आठवा उपाय आहे, धतुरा म्हणजे धोत्रा। धोत्र्याचं फूल किंवा फळ भगवान शिवाला अर्पण करा। सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे। दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात। त्यांना धोत्राही खूप आवडतो, त्यामुळे आपण धोत्रा अर्पण करावा। नववा उपाय आहे, महादेवाला पांढरे वस्त्र दान करावे। सोमवारी पांढरे वस्त्र दान केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात। असे मानले जाते की या दिवशी पांढरे वस्त्र, दूध, साखर, त्याचप्रमाणे दही हे गरजू व्यक्तीलाही दान करावे। या उपायाने भगवान भोलेनाथ इच्छित वरदान देतात। पुढचा उपाय आहे, भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावी। ही फुले अर्पण केल्याने महादेव लवकरच प्रसन्न होतात